साबुदाणा खिचडी ही फक्त उपवासासाठीच नाही तर बऱ्याच जणांच्या घरी नाश्ता म्हणून देखील केली जाते। तशी तर साबुदाणा खिचडी करायला फार सोपी आहे, पण त्यामध्ये काहीतरी चुका आपल्याकडून घडतात, मग ती साबुदाणा खिचडी एकदम चिकट होते, मोकळी होत नाही। तसेच साबुदाणा खिचडी ही पोटामध्ये गच्च होते, पचत नाही आणि पोट जडजड वाटतं। अशा समस्या बऱ्याच जणांना जाणवतात। असं का बरं होत असावं, याचं कारण आणि सोल्युशन हे दोन्ही देखील मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। सोबतच एकदम दाणेदार मऊसूत साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते देखील आज आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। चला तर मग साबुदाणा खिचडी बनवायला सुरुवात करूया। त्याकरिता आपल्याला एका बाउलमध्ये 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। जो नॉर्मल साबुदाणा येतो बाजारामध्ये सुटा, तोच मी इथे यूज करत आहे। आता साबुदाणा खिचडी छान मोकळी व्हावी, सोबतच पोटामध्ये गच्च होऊ नये, पोट त्याने जडजड वाटू नये, याकरिता मेन गोष्ट म्हणजे की साबुदाणा आपल्याला व्यवस्थित भिजवावा लागेल। तर सर्वप्रथम तर आपण काय करूया, हा साबुदाणा 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, जेणेकरून यामधील स्टार्च निघून जाईल। हा साबुदाणा एकदम हलक्या हाताने धुवायचा बरं का। आता साबुदाणा छानपैकी धुवून झाला की आपण यामध्ये घालणार आहोत पाणी। 1 वाटी साबुदाण्यासाठी 1 वाटी पाणी मी इथे घातलेलं आहे। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा भिजवताना बरेच जण साबुदाण्याच्या एकदम तंतोतंत बुडेल इथपर्यंतच पाणी घालतात। मग त्याने काय होतं, साबुदाण्याला फुलायला जागाच मिळत नाही आणि तो खूपच घट्ट होतो। आणि अशी साबुदाण्याची खिचडी जर तुम्ही केली ती मोकळी होईल, पण पोटाला अजिबात होणार नाही। त्याकरिता आपल्याला साबुदाणा भिजवताना त्यावरती कमीत कमी अर्धा इंच एवढं तरी पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून साबुदाण्याला भिजायला जागा मिळेल, पाणी मिळेल आणि तो व्यवस्थित पाण्यामध्ये सोक होईल। तो छान असा मऊ होईल, जेणेकरून तो नंतर शिजेल आणि खिचडी पोटाला होईल, ती पोटामध्ये गच्च जाणवणार नाही आणि व्यवस्थित ती पचेल देखील। नेक्स्ट म्हणजे साबुदाणा आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तासाकरिता भिजवायचा आहे, नाहीतर तुम्ही रात्रभराकरिता देखील भिजवू शकता, जेणेकरून तो व्यवस्थित भिजेल आणि तो चिकट होणार नाही। आता हा साबुदाणा मी 4 ते 5 तासाकरिता व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा साबुदाणा व्यवस्थित फुललेला आहे, छान असा टपोरा झालेला आहे, अगदी मोत्यासारखा दिसत आहे। आता साबुदाणा चेक करूया आपण। त्याकरिता एखादा साबुदाणा घेऊन हातावरती थोडा मॅश करून बघायचा। साबुदाणा हा पूर्णपणे मॅश व्हायला हवा, आतून घट्ट नको लागायला। साबुदाणा जर घट्ट असेल तर खिचडी पचणार नाही। त्याकरिता साबुदाणा भिजवताना या छोट्या छोट्या गोष्टीचा आपण काळजी घ्यायला हवी। चला तर मग साबुदाणा खिचडी बनवूया। साबुदाणा खिचडी बनवण्याकरिता 1 वाटी साबुदाण्यासाठी मी 1 वाटी तेल छान असं तापवत ठेवलं आहे कढईमध्ये। तुम्ही हवं असल्यास तूप देखील वापरू शकता। आता यामध्ये जाईल 1 मोठा चमचा शेंगदाणे। आता हे शेंगदाणे आपण लो फ्लेमवर खरपूस असे तळून घेऊ। इथे माझे शेंगदाणे छान असे खरपूस तळून झालेले आहेत। आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा जिरे। जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप केले तरी चालेल। आता आपण यामध्ये घालणार आहोत 3 ते 4 हिरव्या मिरच्या। तसेच आपल्याला 1 मध्यम आकाराचा बटाटा सोलून चिरून छान धुवून घालायचा आहे। हा बटाटा आपण लो फ्लेमवरती व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। झाकण ठेवून 5 मिनिटे हा बटाटा आपल्याला व्यवस्थित असा वाफवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो आतून कच्चा राहणार नाही। बटाटा इथे छान वाफलेला आहे। आता यामध्ये जाईल 1 अर्धा चमचा किसलेलं आलं। आलं घातलं म्हणजे खिचडी पचायला हलकी होते आणि चव देखील सुंदर लागते। तर आवर्जून तुम्ही खिचडीमध्ये आलं नक्कीच घाला आणि आल्यामुळे ॲसिडिटी पण नाही होणार बरं का। आता थोडा वेळ हे आलं छानपैकी परतवून घेऊया। आलं छान परतलं गेलं की आता या स्टेजवरती आपण मोकळा करून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे। 1 वाटी साबुदाणा आपण घेतलेला होता। आता 1 वाटी साबुदाण्यासाठी मी 1 वाटी जाडसर वाटलेला शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालतीये। शेंगदाणे छान भाजून मग मी त्याचं कूट बनवून घेतलेलं। आता यामध्ये जाईल चवीनुसार मीठ।
इथे मी सेंधव मीठ वापरत आहे। आता सर्व जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घेऊया आणि झाकून एक 5 ते 7 मिनिटाकरिता आपल्याला ही खिचडी वाफवून घ्यायची आहे। आता खिचडी शिजवताना पण घाई नाही करायची। आपल्याला साबुदाणा पूर्णपणे ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे। पूर्णपणे साबुदाण्याचा कलर चेंज झाला म्हणजे साबुदाणा खिचडी व्यवस्थित अशी वाफली गेलेली आहे असं समजायचं। इथेही माझी साबुदाणा खिचडी व्यवस्थित वाफली गेलेली आहे। आता आपण याला सर्व करून घेऊ। साबुदाणा खिचडी दह्यासोबत अगदी अप्रतिम लागते आणि तुम्ही बघू शकता एकदम दाणेदार, मोकळी, अजिबात चिकट न होणारी, तसेच पोटाला पचणारी एकदम हलकी अशी साबुदाणा खिचडी आहे। या छोट्या छोट्या टिप्ससह तुम्ही एकदा साबुदाणा खिचडी बनवून बघा, ती पचायला अगदी हलकी होईल। तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हा कधी माझे व्हिडिओ ऑनलाईन येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।